बोरं म्हटलं तर सगळ्यांच्याच तोंडाला असं पाणी सुटते आणि अशी उकडलेली बोरं खायला मजाच येते. कारण बरेचदा असे बोरं बाहेर आजकाल सगळीकडेच मिळतात, तर पण ते कीडक वगैरे असतात, त्याच्यामुळे आपली इच्छा होत नाही खायची. तर घरी 10 ते 15 मिनटामध्ये हे बोरं उकडलेले आपण तयार करू शकतो. तर तुम्हाला मी दाखवत आहे. मी आज झटपट असे 15 मिनटामध्ये बोरं दाखवणार आहे तुम्हाला. तर ही मी वाळलेली बोरं शेतातून आणले होते. स्वच्छ छान वाळवायचे आहे आणि अजिबात कीडक नाही आहे ते बोरं. जर बघून घ्यायचे आहे आपल्याला, असं वाटत असेल कीडक वगैरे आहे तर बघून घ्यायचं आहे. तर स्वच्छ पाण्याने मी धुवून घेत आहे, 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. तर आता कुकरला लावून घेत आहे मी. आता इन्स्टंट बोरं आहेत हे, त्याच्यामुळे याला थोडंसं 10 ते 15 मिनिट लागतात, जास्त वेळ नाही लागत. आणि याआधीसुद्धा मी बोराची रेसिपी शेअर केली होती, ते सुद्धा त्या प्रकारचे सुद्धा बोरं छानच लागतात. तर इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. खूप जास्त पाणी घातलेलं नाही आहे. खूप जास्त जर पाणी घातलं तर ते कुकरच्या बाहेर येईल शिट्टीद्वारे, शिट्टी जेव्हा होते तेव्हा. तर इथे 1 बट्टी गूळ घेतलेला आहे. आमच्याकडे अशा प्रकारच्या बट्ट्या असतात, तर अंदाजाने घेतलेलं आहे. थोडं कमी किंवा मग जास्त होईल. तर हे बरोबर झालेलं आहे गूळ. तर थोडंसं कापून घेत आहे, गूळ चिरून घेत आहे आणि याच्यामध्ये टाकून घेत आहे. तर आता बरेच जण कमेंट्स करतील की ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये तुम्ही कसं काय आंबट अशी बोरं, आंबट पदार्थ करू नये म्हणून. पण आता माझ्याकडे स्टीलचा कुकर नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि काळं मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे छान असा स्वाद येतो. आणि मिक्स करून घेतलं आहे ते सगळं. जास्त काहीच टाकायची गरज नाही आपल्याला, अगदी झटपट होतात. तर आता चांगल्या 5-6 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि कुकरचा गॅस मग नंतर कमी करायचा आहे. लवकर होतात, छोटा कुकर असल्यामुळे एकदम झटपट होतात आणि पटकन म्हणजे खायला आपल्याला केव्हाही आपली इच्छा जर झाली तर आपण अशा प्रकारचे बोरं बनवून खाऊ शकतो. आजकाल बाजारामध्ये सुद्धा वाळलेले बोरं मिळतातच उन्हाळ्यामध्ये. तर अशा शिट्ट्या झालेल्या आहेत, 5-6 शिट्ट्या. आणि आता मी गॅस कमी करून ठेवलेला आहे आणि आता गॅस कमी करून 5 मिनिट ठेवायचं आहे याला मंद गॅसवर. आणि नंतर 5-6 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे. तर बघा इथं बोरं छान उकडलेले आहेत आणि याचा रससुद्धा आहे. पण मला असं वाटत आहे की थोडेसे बोरं चांगले शिजले नाही, तर मी पुन्हा इथे कुकरला लावून घेणार आहे. बघा शिजले आहेत, पण काही बोरं असे थोडेसे कडक दिसत आहेत, कारण हे भिजवलेले नाही होते. आपण याआधी मी भिजवलेल्या बोरांची रेसिपी शेअर केलेली आहे आणि खूप छान असा प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे. तर मी हे बोरं थोडंसं पाणी घालून पुन्हा असे शिजवून घेणार आहे. आता मी तुम्हाला दाखवत नाही इथे, पण पुन्हा मी नंतर इथे थोडंसं पाणी घालून, अगदी थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा 4-5 शिट्ट्या करून हे बोरं शिजवून घेतलेले आहेत. तर मस्त आता नंतर छान असे शिजलेले आहे आणि रससुद्धा छान असा झालेला आहे. मस्त असं स्वादिष्ट बोरं इथे तयार झालेले आहेत. बघा चमचमीत आणि मस्त असे लागतात. मग बोरं बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि चटपटीत होतात. किंवा पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये खाऊ शकतो अशा प्रकारचे बोरं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला असं छान आंबट वगैरे खायची इच्छा होते, तर अशा वेळेस आपण हे बोरं खाऊ शकतो. तर इथे आता पुन्हा वरून मीठ भुरभुरवत आहे. तर हे काळा मीठच टाकून घेत आहे, म्हणजे काळ्या मिठाने खूप छान असा स्वाद येईल आपल्या बोरांना. बघा किती छान असे शिजलेले आहेत, पूर्ण अशी आठवडी याची बाहेर निघालेली आहे आणि मस्त असे चटपटीत झालेले आहेत. एकदम मन भरून आलं असं खायला, मस्त लागले, एकदम चटपटीत झाले. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे बोरं या उन्हाळ्यामध्ये नक्कीच बनवून खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.